संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काल एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वरुडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला कट मारत काही अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून कलावंतांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत महिला कलावंताशी असभ्य वर्तन करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व कलावंत राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील आहे। संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे कार्यक्रम आटोपल्यानंतर हे कलावंत पुढील कार्यक्रमासाठी माळेगाव पठाराकडे निघाले। दरम्यान वरुडी पठार परिसरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरता ते पुढे जात असताना एका वाहनाने त्यांना कट मारला। त्यानंतर संबंधित वाहन चालकाने गाडी आडवी लावत चालकाला मारहाण करण्याची सुरुवात केली। त्यानंतर त्याने इतर काही जणांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून कलावंतांना बेदम मारहाण केली। यावेळी 112 क्रमांकाला तब्बल 7 वेळा कॉल केला असता तसेच घारगाव पोलिसांना देखील कॉल केला असता कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही असा आरोप तमाशा कलावंतांनी केला आहे। ज्यावेळी घटना चालू होती त्यावेळी मी 112ला 7 वेळा मी कॉल केलेला आहे। ह्याच्यामध्ये माझ्याकडे डिटेल आहे, त्यांचे मेसेज पडलेले। त्यांचा कॉल झाल्यानंतर 5 मिनिटात पाठवतो 5 मिनिटात पाठवतो म्हणून त्यांनी लवकर पाठवलेच नाही। दुसरं घारगाव पोलीस स्टेशनला मी फोन केला तर त्यांनी म्हटले की व्हिडिओ करून पाठवा। हा कोणता न्याय आहे? माणसं मेल्यानंतर यांचे पोलीस येणार का तिथं जागेवर? नाही तर मग आम्हाला अटक करा, मग डायरेक्ट आम्हाला इथं फाशी द्या। गुन्हेगार सर्व तिकडे पळतायत आणि आम्ही की नाही पोटासाठी की नाही दिवस आणि रात्र की नाही आम्ही मनोरंजन करतो लोकांचं, आणि हे लोक आहेत ते की नाही आम्हाला न्याय देत नाहीत। नाही असं जर होत असेल ना, ही कला संपतच चालली आहे। इथनं पुढे कोणताही कलाकार सुद्धा की नाही कुठल्या तमाशावर काम करणार नाही। तमाशा मालकांचे तर हाल होतच आहेत, या कलाकारांचे पण उपाशी मारायचे पाहिजे। सकाळपासून कोणी पोटामध्ये अन्नाचं कण नाही आहे। पुढच्या गावात जाऊन आम्हाला कार्यक्रम करायचा होता, लोकांना आम्ही सुखी ठेवणारे आज दिवसभराला दुःखी आहे। आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर मुघलांचं राज्य बरं होतं असं म्हणायचे पाळी आले। नमस्कार, मी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांची नात बोलते। आज आम्ही हजेरीचा कार्यक्रम केला। कुठं? काय गावाचं? पोखरी बाळेश्वर। हां, पोखरी बाळेश्वरला कार्यक्रम हजेरीचा केला आम्ही निघालोच होतो आणि पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं तर त्याच्यावर 3-4 मुलं आले आणि त्यांनीच कट दिला आमच्या ड्रायव्हरला। मग आता आमचं कसं असतं की आमचे ड्रायव्हर ड्रिंक करत नाही, कारण सगळ्या मुलींचा जीव सुरक्षित राहावा, सगळ्यांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून आम्ही मालक लोकांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही ड्रिंक करायची नाही। आमचे ड्रायव्हर लोक सगळे बिगर ड्रिंकचेच गाडीवर बसतात। ते मुलं आडवे आले तर आमच्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली। ड्रायव्हरला मारलं तर आमच्यात ऑपरेटर आहे, साऊंडचा ऑपरेटरवाला आहे, त्याला खाली ओढलं। तो एवढंच बोलला, का मारताय बाबा, काय झालं, तुमचं काय नुकसान तरी झालं का, तुम्हीच आडवे आले। त्याला कंप्लेंट 7 ते 8-10 जण मारत होते, इतकं सुजवलं त्याला मारून। आमच्या मुली खाली उतरल्या, ह्या आमच्या कंपनीच्या जेवढ्या नर्तिका मुली आहेत त्या खाली उतरल्या, दादा मामा का तुम्ही मारता, काय एवढं झालं, तुमचं काय नुकसान झालं का आमच्या माणसांना मारताय। आमच्या मुलींची कपडे फाडली, एका मुलीला आमच्या पोटातला आता बुक्क्या मारल्या। आमच्या लक्झरीत आले, 2 जण मांडी घालून बसले, म्हणले बाकीच्या पोरांना जा रे धरा, यांना मारा रे। तमाशा कलावंतांना झालेली मारहाण ही अतिशय निंदनीय घटना आहे। या घटनेत कुठल्याही प्रकारचे समर्थन करण्यात येणार नाही। या घटनेतील दोषींना कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तमाशा कलावंतांसह वरुडी पठार परिसरातून केली जात आहे। त्यामुळे आता या तमाशा कलावंतांना घारगाव पोलीस प्रशासन योग्य न्याय देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। नवतेज महाराजसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।